सुरुवात आपण करणार आहोत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीपासून। आज 10 महापालिकांचे निकाल लागले, जिल्हा परिषदांचे निकाल लागले, पंचायत समित्यांचे निकाल लागले। पण ज्या 10 महापालिकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं, या सगळ्या 10 महापालिकांमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे। 10 पैकी तब्बल 8 महापालिकांमध्ये भाजप हे बहुमताकडे चाललेलं आहे, काही ठिकाणी बहुमत मिळवलेलं आहे। फक्त मुंबई आणि ठाणे जर सोडली, ज्या ठिकाणी शिवसेना हा नंबर 1 चा पक्ष राहिलेला आहे, पण 8 महापालिकांमध्ये भाजप सध्या नंबर 1 चा पक्ष राहिला आहे आणि म्हणूनच भाजपनं आपलं वर्चस्व हे दाखवलंय। बघा, आताची ही ब्रेकिंग न्यूज आहे, आताची ही महत्त्वाची बातमी आहे, कारण या दोन्ही पक्षांमध्ये सध्या सत्ता समीकरणासाठी घमासान रंगणार आहे। एक हाती सत्ता ही मुंबईमध्ये कोणीही आणू शकत नाहीये। शिवसेनेचं एक हाती सत्ता आणण्याचं स्वप्न हे भंगलेलं आहे। सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेत जोरदार चुरस आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोण कोणाला पाठिंबा देणार हे आता बघावं लागणार आहे। शिवसेनेला जर मुंबईमध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना कोणाचा तरी पाठिंबा लागणार आहे, पण ते भाजपशी युती करणार का? ज्या भाजपवर संपूर्ण निवडणुकीच्या काळात जहरी टीका करणाऱ्या शिवसेनेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे। जर भाजप बरोबर नाही तर मग सेना कोणाबरोबर जाणार, किंवा भाजप आता नेमकं काय करणार? भाजप 8 ठिकाणी नंबर 1 चा पक्ष असला तरी मुंबई आणि ठाण्यात नंबर 2 चा पक्ष आहे, पण भाजपनं आपला दबदबा या संपूर्ण निवडणुकांमध्ये दाखवून दिला। मुंबईच्या महानगरपालिकेच्या संदर्भात पुढची कारवाई काय करायची या संदर्भात आमची कोर कमिटी आहे। त्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेऊ। आपल्याला माहिती आहे, भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती निर्णय करत नसतो। आमची पद्धत ही कोर कमिटीची पद्धत आहे। ती कोर कमिटी बसेल, सगळ्या गोष्टींचा आढावा घेईल, पण जनतेची इच्छा मात्र काय आहे ते आपल्याला या मतदानातून दिसते आहे। जनतेच्या इच्छेचा निश्चित आम्ही आदर करू। मैं आपको बोलता हूं कि जब फाइनल आंकड़े आएंगे तो हम यहां पर मेयर बना सकते, ये अभी की स्थिति है। और अगर से ये स्थिति नहीं बनती तो पार्टी अपने लेवल पे मीटिंग करके इस पे चर्चा कर सकती है। ऐसा अभी कुछ तय नहीं हुआ है। तो जिस तरह की बयानबाजी हुई थी कैंपेनिंग को चलता है, बयानबाजी तो चुनाव में होती है। अब चुनाव खत्म हो गया, अब बयानबाजी का सवाल ही नहीं आएगा। अपने अपनी जोड़ तोड़ करेगा कोई भी। ही महानगरपालिका आज 1 नंबरची मतं शिवसेना मिळवून पुढे जाते आणि ही आनंदाचीच गोष्ट आहे। यात प्रतिक्रिया दुसरी असू शकत नाही। पण सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजप सोबत जाणार का? या बाबतीत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्धवजी ठाकरेच निर्णय घेतील किंवा आम्हाला बोलवून निर्णय घेतील, पण जो निर्णय घेतील तो सगळे मान्य करतील।